नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच आपल्या वयाची अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच साऱ्या भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 11 वर्ष ते भारताचे पंतप्रधानपद सांभाळत आहेत. त्यावर्षी तब्बल ते 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान पदाच्या काळात माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे. ना खाऊंगा ना दुसरे को खाणे दूंगा अशा प्रकारचे वक्तव्य करत त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यात जवळपास यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी पंतप्रधान पदाच्या काळात घेतले. त्यातले सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे 10% EWS आरक्षण. आपण पाहतो की सारा देशभरात जे आरक्षणाच्या कक्षेबाहेर आहेत ती समूह जाती समूह हे मोर्चे काढत आहेत, आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. आणि त्यातच सर्वोच्च न्यायालयाची अट अशी आहे की 50%च्या वर आरक्षण देता कामा नये. असे असताना देखील माननीय पंतप्रधान मोदी यांनी 103 वेळी घटनादुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षण दिले. दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सर्वाधिक क्रांतिकारी निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर सर्व पक्षीय असो या सर्वांना अपयश आले असे म्हणावं लागेल. याचे कारण एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय घेऊन देखील काही समाजाचे लोक हे आरक्षणासाठी मोर्चा काढत आहेत. वास्तविक पाहता त्यांना हे 10% आरक्षण तुम्हाला किती चांगले लागू आहे, चांगला त्याचा फायदा आहे हे समजवण्यात राज्यकर्ते कमी पडले हे निश्चित म्हणावे लागेल. हा मोदी यांचा क्रांतिकारी निर्णय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. यामुळे समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. कारण 8 लाख रुपये यांचे उत्पन्न आहे अशा लोकांना हा निर्णय लागू नाही. त्याच्या आतील लोकांना आणि जे आरक्षणाच्या कक्षेबाहेर आहेत अशा सर्व जाती धर्माच्या समूहांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण लागू आहे. विशेष म्हणजे हे आरक्षण केवळ राज्य पातळीवर नाही, संपूर्ण देशभरात लागू आहे. त्यामुळे हे आरक्षण अतिशय फायदेशीर आहे. परंतु दुर्दैवाने लोकांना हे समजावण्यात आपण कमी पडलेलो आहे. आपण 10% आरक्षणाबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम हे केलं पाहिजे. आणि तरच माननीय पंतप्रधान मोदी यांचा 75वा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणावं लागेल.